ज्यांनी माझं कीर्तन घेतलं, सौजन्य घेतलं, त्यांनाही धन्यवाद. आता एवढं लांबून आलो, आल्याच्या नंतर सर्वजण येते, मस्त चांगले बसणार आहे. शांततेनं तुम्ही शांततेनं पोरं हो, तुम्ही ऐकता ना? हा, हेच पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक पूर्ण म्हटले नाही, आपुला तो एक एक देव म्हटला. मग एक देव जर म्हटला तर एक देव म्हटल्यावर आपल्या ग्रंथामध्ये काही ठिकाणी 33 कोटी देवाचा उच्चार आला. किती? 33 कोटी देवाचा उच्चार आला. मला तुम्ही सांगा, 33 कोटी देव आहे का नाही? आहेत. बरं, शाळेत जाणाऱ्या मुलांना जे अति हुशार आहेत, मी त्यांना हे विचारतो की कोटीचा अर्थ काय होते? कोटी या शब्दाचा अर्थ काय होते? कोटी म्हणजे? बर, तुमचं मत काय? कोटी या शब्दाचा अर्थ सांगा. मी 200 रुपये देतो होता. चालता बोलता चांदीचं नाणं. कोटी शब्दाचा अर्थ? कोटी शब्दाचा अर्थ विचारला, हसा नाही म्हटलं मी. कोटी शब्दाचा अर्थ आहे का कोणाला माहिती? 200 रुपयाचं नाणं सोन्याचं. चुकलं का काही मला? चुकलं वाटतं नाही का? बेंटेकचं येते ना माझं चुकलं का? बेंटेकचं येत नाही का? अर्धा किलो सोनं येते 200 रुपये. दुकानात गेलो मग सांगा कोटी शब्दाचा अर्थ. हा, लाख नाही, कोटी नाही. ऐका, कोटी या शब्दाचा अर्थ म्हणून बरोबर. ऐका 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 रे. हा, आता जमलं. असं पाहिजे तुम्हाला, खालच्या आवाजात जमत नाही. कोटी या शब्दाचा अर्थ करोड असा होत नाही. कोटी या शब्दाचा अर्थ मराठी भाषेत एके ठिकाणी प्रकार सांगितलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज लोक सांगते तुम्ही ऐकता. कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार होते. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 देवांनी या सृष्टीची उत्पत्ती केली. पहिले कुठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघ्या शून्याची होती पायी. कानोबा तेरे तेरे. हा, पहिले शून्य होतं. शून्य म्हणजे एक शक्ती आहे. शून्य म्हणजे एक शक्ती आहे. आपल्या देहामधून जर शक्ती काढली तर आपलं काय राहणार आहे? फक्त सांगाळा. काय राहणार आहे? फक्त सांगाळा. त्या शक्तीपासून निर्मिती झालेले 3 शिवपिंड. 3 ऐका, महाराज लोक लय सांगते तुम्हाला, एवढं सांगणार नाही. मला माहीत आहे, मी ऐकलं म्हणून तुम्हाला सांगणार आहे. शिवजीची उपासना, शिवजीचं तुमचं शिवपुराण चालू आहे म्हणून हे गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. प्रकाराचे 3. जेव्हा शक्ती आधी माया मायेचा प्रकार म्हणजे 3 शिवपिंड तयार केले. कारण या आकाशगंगेमध्ये कुठंच देव नव्हतं. कुठेच देव नव्हता, एकही देव नव्हता. फक्त शून्याचा प्रकार होता. आकाशगंगेमध्ये फक्त एकच आकाशगंगा नाही तर अनेक आहे. आकाशगंगेमध्ये अनेक आकाशगंगा आहे. जेव्हा शक्तीने शक्तीची उपासना केली, ऐका, जेव्हा शक्तीने शक्तीची उपासना केली तेव्हा 3 पिंड निर्माण झाले. त्या पिंडाचे नाव 1 विष्णू, 2 लक्ष्मी आणि 3 भोले बाबा. 3 भोले बाबा. मग आता बस संन्यास कोणाला घ्यायचा? तिघाला विचारला, संन्यास कोण घेणार? संन्यास कोण घेणार आहे? कारण एखाद्याला जर म्हटलं, एखाद्या आई वडिला मुलांना जर म्हटलं मला संन्यास घ्यायचा, जाऊ दे सांगा महिला माया मावल्यावर तुम्ही जाऊ दे सांगा पोला संन्यास घ्याले. मग संन्यास कोण याचा विचारलं आधी माया शक्तीनं विचारलं, सांगा कोण बने? मग म्हणे एक काम करा, मी बनतो. विष्णूला नाही म्हटलं, लक्ष्मीने नाही म्हटलं, महादेवाने सांगितलं मी बनतो. पण हे जे शक्ती आहे, हे जे तुझी आधी माया शक्ती आहे, हे शक्ती माझ्यापाशी कायम माझ्यापाशी राहावी हे वचन दे, तेव्हा मी संन्यासी होईल. हे कोणी म्हटलं? भोले बाबा ना. शेजाऱ्याले कोणाले म्हटलं? आधी माया शक्तीले म्हटलं. मग जेव्हा आधी माया शक्तींनी वचन दिलं की मी तुझीच पत्नी बनून पार्वती बनेल, आधी शक्ती तुझी पत्नी बनून येईल, तेव्हा भोले बाबा काय झाले? संन्यास घेतला. आणि त्या भोले बाबांपासून
झालेली उत्पत्ती, त्या आधी मायापासून झालेली उत्पत्ती, त्या लक्ष्मीपासून झालेली उत्पत्ती, नारायणापासून झालेली उत्पत्ती. सृष्टीची उत्पत्ती झाली नारायणापासून. नारायणापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती, बरोबर ना? ब्रह्मदेवाची कमळामध्ये उत्पत्ती झाली आणि त्या ब्रह्मदेवापासून मनुष्यत्रूप आणि त्या मनुष्यत्रूपाचे आपण जीव आहोत. विठ्ठल विठ्ठल